नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची। सध्या आज आम्ही विरार ईस्ट जे मनवेलपाडा परिसर आहे, मोग सिटी, त्या ठिकाणी उपस्थित आहे। इकडे राजनीतिकची धुमाळी तर चाललीच आहे, तसंच त्या अंतर्गत फाउंडेशनचं आज कार्यालय ओपनिंग झालेलं आहे। त्याचं नाव आहे एशिता ड्रीम वर्क्स फाउंडेशन। त्याचं नेमकं कारण काय होता की निवडणुकीच्या टायमाला त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। आमच्या बरोबर सर्व मान्यवर आहे जे पदाधिकारी आहे फाउंडेशनचे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। नेमका येणारा त्यांचा एम काय असणार फाउंडेशनच्या मार्फत। आम्ही महिलांकडे पहिला, कारण महिला सक्ती ही मोठी जाणली जाते। ताई, काय सांगा, आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव सुषमा ज्ञानेश्वर चव्हाण आहे। आम्ही इशिता ड्रीम विंग फाउंडेशन तर्फे खूप कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। नूतनीकरण याचा अर्थ काय असतो की आता बघता आहात की मुलांवर होणारे संस्कार फार महत्वाचे आहेत। संस्कार झाले तर संस्कृती टिकेल आणि आम्हाला आमची संस्कृती टिकवण्यासाठी लोकांना शिक्षण द्यायचं आहे। पोटभर अन्न मिळालं तर लोक शिकतील, या उपक्रमाने आज आम्ही अन्नदान केलेलं आहे। त्याच्यानंतर एज्युकेशन किटचं वाटप केलेलं आहे। एज्युकेशन किटचं वाटप केलेलं आहे, अन्नदान केलं, चांगली गोष्ट आहे। पण त्या अंतर्गत वाटप करण्याने काम होत नाहीये। लोकांना जे गरज आहे मूलभूत, लहान मुलं आहे, गरीब मुलं आहे, त्याला शिक्षणाचे वंचित आहे। एवढे आता प्रायव्हेट शाळा आहे, त्यांचे फीस त्यांना मार्फत होऊ शकत नाही, तर तुमच्या मार्फत जे फाउंडेशन कशा प्रकारे करणार? ज्यांची परिस्थिती नाही आहे अशा मुलांना आम्ही फायनान्शियली सुद्धा मदत करणार आहोत। त्याचप्रमाणे काही मुलांना वाचता लिहिता येत नसेल त्यांना आम्ही स्वतः जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा मुलांनी आमच्याकडे येऊन सांगायचं आहे की आम्हाला सांगा, काही कुठली गोष्ट अडली तर नोंदणी करावी। हो, नोंदणी केल्यानंतर प्रत्येक मुलाला जिथे अडेल तिथे आम्ही त्यांच्यासाठी उभे आहोत। जिकडे जिकडे लहान मुले असेल किंवा गरजू लोक असेल ते हे फाउंडेशन त्या ऑफिस कार्यालयामध्ये येऊन त्यांना नोंदणी करायची आणि त्यांची जी पण सुविधा असेल ते फाउंडेशन मार्फत होण्याची शक्यता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। आता अजून लोक आम्ही त्यांच्याकडे चर्चा करणार आहे। युवा वर्ग आहे, पुरुष आहे, ते पण सुद्धा या कार्यक्रमात जुळलेले आणि फाउंडेशनचे मेंबर आहे। काय सांगणार सचिनजी, तुम्ही या क्षेत्रात भरपूर वर्षापासून राहतात आणि जे राजनीतिक पार्टी असो किंवा फाउंडेशन असो, भरपूर ठिकाणी तुम्ही कामं केलेले आहे आणि यावेळी तुम्ही एशिता फाउंडेशन मध्ये जॉईन झालेलं आहे, काय वाटतं यावरती काय बदल होणार आहे? इशिता फाउंडेशन जे आहे त्यांनी नाव न घेता सुद्धा बरेच कामं केलेली आहेत। गणपतीच्या सुमारास ह्या लोकांनी बिस्किटं वाटप केलेली आहे अनलिमिटेड, यावेळी सुद्धा केली आहे, गेल्या वर्षी केलेली आहे। वर्षभर नाव न घेता म्हणजे फाउंडेशन न उघडता ह्या लोकांनी कामं केलेली आहेत। आता सर्वांनी एकत्र येऊन त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे इशिता ड्रीम विंग्स फाउंडेशन, आणि त्याच्यामार्फत मग आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवलं आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही आता करत आहोत। आता आज मेडिकल कॅम्प ठेवलेला, फ्री मेडिकल कॅम्प, डोळे तपासणी, डायबिटीज, BP, ECG वगैरे, ब्लड डोनेशन कॅम्प पण ठेवलेला। त्यानंतर लोकांना जॉबसाठी सुद्धा आम्ही कंपनीच्या रिक्वायरमेंट्स इथे आणलेल्या। त्याच्यानंतर जे गरीब मुलं आहेत ज्यांना पुस्तकांसाठी पैसे नाही आहेत त्यांना बॅग, पुस्तकं, पेनं, पेन्सिली, रबर ह्याने आज ह्याचा वाटप केलेला आहे। त्यानंतर धान्यामध्ये तांदूळ होते 5 किलो, 3 प्रकारच्या डाळी, त्यानंतर मीठ, बिस्किटं आणि अशा प्रकारचं एक किट बनवलेलं जेणेकरून ह्या लोकांचं स्टार्ट व्हावं। जर यांना फी भरता नाही आली तरीसुद्धा त्याची सोय आम्ही केलेली आहे। सर्व मिळून आज इथे हा जी फाउंडेशनची टीम आहे ही फार जुनी टीम आहे। असे सर्व अध्यक्ष मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे। त्यांचे मिस्टर आहेत, ते पुढे यायला बघत नाही, त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे। आमचे तांबे सर आहेत, आमचे प्रेम सर आहेत, प्रेम सर अवेलेबल असतात ते नक्की येतात। बाकी आमचे धुरी मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे। दिवस रात्र किट बनवण्यामध्ये पण आमचा बराच दिवस गेला। आता इलेक्शनचा टाईम आहे, लोक येतील नाही येतील त्याच्या अनुसार आम्ही घाबरत होतो कार्यक्रम घ्यायला, पण लोक आली, ज्यांना अवेलेबल होते ते सर्व आले आणि सर्वांनी चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला। आणि जेवढं जमेल आम्ही आमच्या इच्छाशक्तीप्रमाणे आम्ही नक्की लोकांना मदत करू आणि आमचा देश पुढे घेऊन जाऊ। धन्यवाद। युवकांसाठी तसेच गोरगरीबसाठी तरी काम करायचा प्रयत्न केलेला आणि आता त्यांनी भरपूर गोष्टीचं वाटप सुद्धा केलं आणि चांगले चांगले शिबिर राबवण्यात आलेले। आमच्याजवळ युवा आहे, कारण की युवा असताना म्हणजे एक मोठा उद्देश असतो, पुढे वाटचालीचे येणारा भविष्य, त्यासाठी आपल्याला काम करायला लागतो। काय सांगणार? प्रेम तुमचं नाव आहे, प्रेमासारखं तुम्ही लोकांसाठी प्रेम करून काम करणार का? आम्ही करणारच, जसे कामं करतात आम्ही सगळ्यांबरोबर भेटून करणार आहे। जे आता नवीन सगळे म्हणतात ना, नवीन पोरं सगळे जुडत आहे याच्यामध्ये, फाउंडेशनमध्ये ॲड होत आहे आणि चांगले चांगले कामं करत आहे। तर आता जसे काय चष्मा वाटप झालं आहे, सगळं केलं आहे आम्ही, तर आम्ही असं म्हणतोय की आमच्याबरोबर सगळे जुडवू आणि एकत्र पुढे जाऊ आपण करताना। तर ह्याच्या अगोदर तुम्ही फाउंडेशन मध्ये काम केलेलं, ते आता कुठे ना कुठे बंद पडलेलं आहे तो फाउंडेशन,
तर ह्या फाउंडेशनला कार्यरत करण्यासाठी काय करणार जे पुढे परत लॉंग टाइम चालला पाहिजे? जसे की आता बघा, जो फाउंडेशन होता तो बंद झालाय, पण त्याच्या पाठी रिझन पण आहे त्याच्यामुळे. पण आता चांगलं काम आम्ही करणार आणि हा फाउंडेशन पुढे घेऊन जाणार आणि हे फाउंडेशन आम्ही पुढे घेऊन जाऊन तुम्हाला प्रचाराला सगळ्या ठिकाणी दिसणार आहे आमचं फाउंडेशन. धन्यवाद. प्रचार नाही म्हणजे आम्ही काम करून दाखवणार आहे. जे बंद पडलं ते गेलं, आता जे नवीन आहे त्यासाठी पूर्ण काम करणार. आमच्या जोडीला संस्थापक आहे या फाउंडेशनची, अशिता फाउंडेशनची, त्यांच्याशी आपण खास चर्चा करणार आहे. मॅडम नमस्कार आणि कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या वतीने तुम्ही फाउंडेशन एक लोकसेवेचं काम केलेलं आहे. काय वाटतंय आता कशा प्रकारे काम करणार आणि जनहितसाठी कशी वाटचाल, काय काय नियोजन केलेलं आहे? नमस्कार, मी पहिले माझी ओळख करून देते. मी मीनू सुरेंद्र कुमार यादव. आमचं एक इशिता ड्रीम विंग्स फाउंडेशन ह्या हेतूने केलं आहे की महिला प्रशस्तीकरण. आजकाल ज्या महिलांना, काही महिला खुलून बोलून पण शकत नाही, काही प्रॉब्लेम वगैरे असेल स्वतःचा, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही एक हे आता आज ऑफिस ओपनिंग केलेलं आहे की त्या आमच्याकडे याव्या, त्यांचं काही प्रॉब्लेम असेल ते आम्हाला त्यांनी सांगावे. प्लस मुलांसाठी पण, कारण आत्ताची मुलांची शिक्षणाची खूप मुलांना गरज आहे आणि आमचं असंच भवितव्य आहे की मुलं म्हणजे त्यांची ज्या शिक्षणासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते आम्ही त्यांना देऊ आणि ते आमच्या समोर एवढे मोठे व्हायला पाहिजे की आम्हाला पण त्याचं समाधान व्हायला पाहिजे, म्हणजे समाधान मिळेल असं. हे जे अगोदर काय काय केलंय, कारण की तुम्ही नाव नसताना इशिता फाउंडेशन ओपन न करताना तुम्ही कामे केले, तुमचे सहकारी सांगितलंय, तर असं काय वाटलं की तुम्हाला कार्यालय ओपन करावा आणि फाउंडेशनच्या मार्फत तुम्ही ते काम करावं, असं का वाटलं? म्हणजे असं एक आहे की आम्ही म्हणजे गावोगाव असं म्हणजे जिथे जिथे आहेत ना तिथे आम्ही वाटप केलं आहे. पावसाच्या वेळी छत्र्या वाटप केल्या आहेत मुलांना. तर माझं असं आहे की म्हणजे आता हे आपण असं हे केलं, आता आज सगळ्यांना कळलं की आहे, तो उद्या जे, कारण काही काही लोकांना कळत नाही की कुठे काय चाललंय, कुठे काय आहे. त्याच्यामुळे हे आम्ही ऑफिस खोललंय की खरंच की ते आमच्यापर्यंत यावे, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूच. पण हे ऑफिस ह्याच्यासाठीच खोललंय की कोणी असेल तर आमच्यासाठी इकडे इथपर्यंत यावं, आम्ही त्यांना मदत करू आणि म्हणजे कसं आपलं महाराष्ट्र, आपलं हे सगळं पुढे जावा, हीच माझी इच्छा आहे. मर्यादा काय म्हणजे कुठकुठे स्थानावरती का फक्त आता मलमेलपाडामध्येच आहे का पूर्ण वसई विरार मध्ये तुमचं? वसई विरार पूर्ण आम्ही हे, कारण आपल्या एरियाच्या म्हणजे आपल्या एरियाचं पहिले भलं व्हावंच माझं असं म्हणणं आहे. पण अदरवाईज अजून कानाकोपऱ्यात आहेत सगळे. आता पुढे आता ही आमची सुरुवात आहे आणि आम्ही असं म्हणू की म्हणजे एक पुढे आम्ही मोठं हे करून सगळ्यांना मदत करू. तुम्ही एक महिला आहे, महिलासाठी काय उद्देश आहे तुमचा? महिलांसाठी तेच मला हेच म्हणणं आहे की खरंच कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. कारण काय होतं की सांगितल्याशिवाय कुठल्या गोष्ट होत नाही. काय काय म्हणजे लाजतात सांगायला. आज आम्ही धान्य वाटप केलं, कारण काय काय कसं मुलांना पाणी पिऊन पण झोपवतात. त्याच्यामुळे असं की अन्न, तुम्हाला धान्याची खरंच गरज आहे तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू असं. आणि मुलांना पण कसं याच्यामुळे पण तुम्ही शाळेत पाठवत नाही. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला कसं संपर्क करावा लागणार? आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे. व्हिजिटिंग कार्ड तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. हा नाही, ते पण आहे आपलं, म्हणून ते ऑफिस केलं आणि आपलं बोर्ड ऑनलाईन पण आम्ही हे केलेलं आहे, इंस्टाग्रामवर पण आम्ही हे केलेलं. चांगला प्रतिसाद भेटला. हो हो, चांगला प्रतिसाद. तसंच त्या महिला असताना त्यांनी सांगितलेलं आहे का काही पोरं असे आहे का त्यांना पाणी पिऊन सुद्धा ते घरी झोपतात, म्हणून आज त्यांनी भरपूर महत्वाचं ते धान्य वाटप करून जे गरजू लोक आहेत त्यांना पोहोचवलेलं आहे. तसेच मेडिकलच्या मार्फत जे चांगले चांगले कॅम्प आहेत त्यांनी ठेवलेले आणि अशा प्रकारचं काम अगोदर सुद्धा ते करत आलेले आहे. म्हणून त्यांनी आता ध्येय घेतलेला आहे का आमचा फाउंडेशन त्या लोकांपर्यंत पोहोचणार आणि चांगला उपक्रम राबवून त्यांची सेवा करणार. आता बघण्यासारखं असेल तर इशिता फाउंडेशन कधीपर्यंत चालू राहतो आणि कधीपर्यंत शिखरवरती पोहोचतो हे बघण्यासारखं असेल. पण या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात त्यांचं कार्यालय आहे त्या क्षेत्रात आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो का ज्यांची जी पण गरज असेल, लोकांना काही पण सेवा पाहिजे असेल, सोयी सुविधा पाहिजे असेल तर इशिता फाउंडेशनच्या मार्फत त्यांच्या मॅडमला तसेच त्यांच्या सहकार्याला संपर्क करा आणि नक्कीच तुमचं काम होणार अशी आश्वस्त दाखवतो. धन्यवाद. आतापर्यंत एवढं सर्व गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. तुम्ही